मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र बोर्ड मॅथ सोल्युशन्स. आणि मी पवन सर, आपला मॅथ्स टीचर, या सेशनमध्ये परत एकदा स्वागत करतोय. आपण शिकतोय सिमिलॅरिटी हा चॅप्टर, आणि या चॅप्टरमध्ये फर्स्ट एक्सरसाइज आपण कव्हर केली आणि इंट्रोडक्शन पण त्याचं झालेलं आहे. आता आपण करणार आहेत 1.2 च्या अगोदर जे काही थेरम दिलेत ते थेरम्स आपण कव्हर करणार आहेत. आणि स्टँडर्ड 10th मधला हा फर्स्ट थेरम आहे, ज्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन शॉर्ट आपण त्याला BPT असं पण म्हणतो. सो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इज नथिंग बट अ BPT इन शॉर्ट. ओके, सो थेरम मध्ये अशा पद्धतीची एक फिगर दिलेली आहे आणि स्टेटमेंट दिलेली आहे. सो थेरमचा सिंटॅक्स काय असतो तो आपल्याला माहिती आहे. स्टँडर्ड 9thला आपल्याला ते सगळं झालेलं आहे. काय झालंय आपल्याला की एक स्टेटमेंट असते, स्टेटमेंट वरून आपल्याला गिवन काय आहे ते लिहायचं आहे, त्याच्यानंतर टू प्रूव्ह काय आहे लिहायचं आहे, त्याच्यानंतर जर कन्स्ट्रक्शन गरजेचं असेल इफ रिक्वायर्ड देन राईट डाऊन द कन्स्ट्रक्शन अँड देन राईट द प्रूफ. प्रूफ लिहित असताना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्टेटमेंटला इफ रिक्वायर्ड यू हॅव टू राईट डाऊन दी रिझन्स. जर गरजेचे असतील तर तिथे तुम्हाला रिझन्स लिहायचे. ठीक आहे, हा इतका जनरल फॉर्मॅट आहे, जनरल सिंटॅक्स आहे थेरमचा, तो आपल्याला माहिती आहे. आणि जे मी काय करणार आहे, तुम्हाला इथं थेरम लिहून नाही देणार बोर्डवर. आय एम नॉट हिअर टू राईट डाऊन दी थेरम ॲज इट इज विच इज रिटन ऑलरेडी इन द टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी थेरम लिहून ठेवलेला आहे. मी इथं थेरम लिहिण्यासाठी नाही आहे, मी इथं थेरम तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. यू हॅव टू फॉलो द टेक्स्टबुक फॉर अ स्टेप बाय स्टेप रिझन्स. ओके, सो लेट अस स्टार्ट. So what is the statement? Statement दिलेली आहे. If a line parallel to the sides of a triangle, line L is a parallel to BC. जर एखादी लाईन त्रिकोणामधून जाणारी, ट्रायंगल मधून जाणारी एक लाईन तिसऱ्या बाजूला पॅरलल आहे, दुसऱ्या दोन साइडला दोन डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. Write the statement. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in a two distinct points. एका साइडला पॅरलल आहे, दुसऱ्या दोन साइड मधल्या दोन डिफरंट पॉइंट मधून पास आउट होते, देन द लाईन डिवाइड्स द साइड इन अ सेम प्रपोर्शन. जर असं असेल तर ती लाईन काय करते, सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे काय करते, नेमकं करते असं की AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC अशा पद्धतीने करते. गिवन मध्ये काय काय दिलंय, so given is L parallel BC. ठीक है, line L is parallel to BC. ठीक है, and line L intersect BA and CA at P and Q respectively. P and Q इथे intersect होते. Then AP upon PB is equals to AQ upon QC, and this is what we have to prove. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, मग हा थेरम व्यवस्थित कळावा म्हणून मी काय केलं, मी थेरम म्हणण्यापेक्षा ही जी फिगर आहे त्याला तीन डिफरंट पार्ट मध्ये सेपरेट केलं. कुठले कुठले तीन डिफरंट पार्ट आहेत ते आपल्याला लगेच लक्षात येईल, सांगतोय. वेर इज द इरेजर. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायचं लक्षात आलं. वी आर गोइंग टू प्रूव्ह इज AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ट्रायंगल दिलाय आपल्याला, ट्रायंगल दिल्याच्या नंतर कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय केलं, PC जोडून घेतलाय, QB जोडून घेतलाय. कन्स्ट्रक्शन जॉईन PC अँड जॉईन QB. ठीक आहे, देन कम टू द प्रूफ. प्रूफ मध्ये नंबर 1 ची फिगर काढली आहे. दिस इज द फिगर व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस. कुठली फिगर आहे ही, हे बघा, ह्या इथं बोट, ह्या इथं मी ठेवलाय हात, आणि रेस्ट ऑफ द पार्ट कुठला ट्रायंगल मिळते मला, PAC नावाचा. सो PAC डिफरंट काढलाय आणि त्यातनं PQ गेली, PQ गेली. ठीक आहे, मी असं काढलं त्यांना. अशा पद्धतीचा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये केलाय का, केलाय अशा पद्धतीचा क्वेश्चन. दोन ट्रायंगल आहेत, बेस एकच लाईन आहे, एक स्ट्रेट लाईन आहे. दिस इज Q. बेस स्ट्रेट लाईन आहे, व्हर्टायसेस कॉमन आहे, म्हणजे हाईट PM कॉमन असेल.
मीन्स दोन ट्रायंगल तयार झालेत, ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. इथं काय 1/2 बेस, बेस इज ए पी क्यूचा बेस काय ए क्यू अँड हाईट पी एम अपॉन 1/2 एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. सी पी क्यू मध्ये बेस काय क्यू सी, क्यू सी इज द बेस. And what is the height? Height is PM. So PM cancel, 1/2 cancel. What rest is AQ upon CQ. Okay. What rest is AQ upon CQ, and the reason is equal heights. इक्वल हाईट आहे ना, हाईट इज सेम राईट नाव. इकडे सेकंड पार्ट मध्ये काय केलंय, सेकंड पार्ट मध्ये हा जो खालचा पोर्शन आहे आणि मग उरलेला ट्रायंगल कुठला ए क्यू बी सेम अशासारखी फिगर आहे. करेक्ट. सो ए पी क्यू, वेर इज इट, ए पी क्यू मध्ये 1/2 बेस AP into height is QN upon BPQ. Where is it? BPQ. Area of BPQ equals to 1/2. Base is PB and height is again QN. So QN cancel. 1/2 cancel is AP upon PB is remaining part. So in short, काय भेटलं आपल्याला, AP upon PB. Triangles having equal height. Equal heights. Okay. And this is my one number. This is second number. Third number कडे येतोय आपण. थर्ड नंबर मध्ये काय केलंय, व्हॉट इज द थर्ड नंबर. थर्ड नंबर मध्ये हा वरचा पोर्शन काढलाय मी, इरेज केलाय आणि फक्त पी क्यू सी बी घेतलाय. पी क्यू सी बी. ठीक आहे. पी क्यू जर सेम बेस घेतला मी, तर हाईट काय येईल माझी, हाईट इकडे येईल अशी, इकडे बाहेरच्या बाजूने, याला एक्स म्हणूयात, आणि याची हाईट इकडे येईल अशी, याला y म्हणूया. बघा एक्स बी आणि वाय सी सेम असतील का, सेम असतील, कारण दोन लाईन पॅरलल आहेत ना. दोन लाईन्स पॅरलल असतील तर हाईट सेम असते. आणि बेस बी क्यू हा बेस आहे, तो पण कॉमन आहे. कुठल्या ट्रायंगल बद्दल बोलतोय आपण, सी पी क्यू आणि बी पी क्यू. कुठले ट्रायंगल्स बघणार आहेत आपण, एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी, एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू. 1/2 बेस बी क्यू घेतोय मी, बेस घेतोय पी क्यू, बेस इज पी क्यू and height is bx upon 1/2 base काय bpq. where is it, bpq. bpq चा बेस परत pq आहे. हाईट आहे yc. 1/2 कॅन्सल होणार आहेत, pq कॅन्सल होणार आहे, आणि हा पोर्शन आणि हा पोर्शन पॅरलल लाईन्सच्या दोन्हीकडच्या साईड हाईट्स काय असतात, सेम असतात, म्हणजे हे पण दोघं कॅन्सल होतील आणि काय राहील 1/1. ओके. सो पॅरलल लाईन्स मध्ये जर का दोन ट्रायंगल काढले असतील आणि त्यांचे बेस सेम असतील तर त्यांचा रेशो असतो 1/1. ठीक आहे, हे इतकं लक्षात आलं तुमच्या. and this is what my equation number 3. इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. फक्त एवढा पोर्शन कडे कॉन्सन्ट्रेट करूयात आपण. या हा
आणि हा इक्वेशन 3 ला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहूयात, क्रॉस मल्टिप्लाय करूयात आपण. म्हणजे काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इंटू 1 आणि एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इंटू 1, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल BPQ, आणि याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 3. सो इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याच्या लेफ्ट हँड साइडचा पोर्शन आपण कंपेअर करणार आहोत. पहा, न्यूमरेटर मध्ये काय APQ, डिनॉमिनेटर मध्ये काय CPQ BPQ. थर्ड इक्वेशन मध्ये काय म्हणतो आपण, CPQ इज इक्वल्स टू BPQ. CPQ अँड BPQ आर सेम. न्यूमेरिकल पार्ट ऑलरेडी न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर पण सेम आहे. काय न्यूमरेटर लेफ्ट हँड साइडचा इक्वेशनच्या 1 2 3 मध्ये न्यूमरेटर सेम आहेत, आणि इक्वेशन 3 मध्ये सांगितलं की डिनॉमिनेटर 1 आणि 2 चे ते पण सेम आहेत. म्हणजे काय होईल, म्हणजे होईल असं, मी फिगर इरेज करतो ही, म्हणजे आपल्याला मूळ मुद्द्याला येते. म्हणजे होईल असं, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून आपल्याला असं कळतंय की APQ एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ. from 1 2 and 3. 1 2 आणि 3 वरून हे दोन्ही सेम आहेत आपण असं सांगू शकतो. जर लेफ्ट हँड साइड सगळ्यांची सेम असेल तर राइट हँड साइड पण सेम होते. देअरफॉर AQ अपॉन CQ is equals to AP upon PB. AP upon PB equals to AQ upon CQ किंवा QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि हेन्स प्रूव्ड. क्लिअर आहे. परत एकदा व्यवस्थित कळलं नसेल तर व्हिडिओ फॉरवर्ड बॅकवर्ड करून तुम्ही परत एकदा पाहू शकता. वाटलं तर आपण एकदा टेक्स्ट बुकमध्ये पण हा थेरम क्लिअर करून घेऊया. व्यवस्थित आणि सिस्टमॅटिकली टेक्स्ट बुकमध्ये थेरम दिलेला आहे तो तुम्ही फॉलो करायचा. ओके, लेट्स मूव. दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा कॉन्व्हर्स आहे, उलटा आहे. बेसिकली हा थेरम एक्झामला येत नाही तरी पण आपण जात जात कव्हर करूयात. काय दिले स्टेटमेंट, काय थेरमचे स्टेटमेंट आहे. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन अ सेम रेशो. जर एखादी रेषा जातीये ट्रायंगल मधून पास आउट होते आणि त्याचे रेशो AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC, then what? Then the line is parallel to the third side. Then the line L is parallel to third side, that is for a BC. ही L लाइन BC ला पॅरलल आहे, हे प्रूव्ह करायचं. कॉन्व्हर्स मध्ये कसं प्रूव्ह करू शकतो आपण. प्रूव्ह करण्यासाठी काय, पॉइंट P मधून आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये अशी एक लाइन ड्रॉ करायची आहे. समजा मी अशी एक लाइन ड्रॉ केली आणि हा जातोय R मध्ये. कंस्ट्रक्शन मध्ये मी असं म्हणेन की ड्रॉ अ लाइन पॅरलल टू BC and passing through point P. Draw a line which is passing through point P and parallel to BC, which intersects side AC in the point R. काय म्हटलं परत एकदा लक्षात घ्या. मी पॉइंट P मधून अशी लाइन ड्रॉ करेन जी BC ला तर पॅरलल असेल आणि AC च्या पॉइंट R मधून जाईल ती. ओके, एक पॉइंट दिलेला आणि या पॉइंट मधून पॅरलल लाइन काढायची मला. याला पॅरलल असणारी लाइन काढता येते ना, येते. सो मी काय म्हटलं की लाइन अशी लाइन ड्रॉ करा. ड्रॉ अ लाइन passing through point P and parallel to BC which intersect segment AC in the point R. ओके, असं जर का केलं, therefore असं जर मी केलं तर काय होईल. therefore AP upon PB is equals to
AR अपॉन RC होईल. येस, AP अपॉन PB इक्वल्स टू AR अपॉन RC. स्टेटमेंट कळली तुम्हाला काय लिहायचंय? अशी लाईन ड्रॉ करा. स्टेटमेंट टेक्स्टबुक मधल्याच असाव्यात असं गरजेचं नाही. जेव्हा काही रिझन्स लिहिताय तुम्ही ते समोरच्याला कळलं पाहिजे. इट शुड नॉट बी लाईक ॲज इट इज फ्रॉम द टेक्स्टबुक. ते तुमच्या मनाने व्यवस्थित समोरच्याला कळलं पाहिजे. ओके, काय करताय? अच्छा, हे करणार आहे. काय केलं आपण? ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट P parallel to segment BC and it intersect segment AC at a point R. आणि याच्या नंतर मी हे लिहिलं आणि याचा रिझन लिहीन मी BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय BPT. ठीक आहे. बट AP upon PB is equals to AQ upon QC is given. हे गिवन दिलेलं आहे. लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, म्हणजे राईट हँड साइड सुद्धा इक्वलच असली पाहिजे. म्हणजे काय? आवर अझम्पशन इज रॉंग. आपण जे काही अझम्पशन केलं आहे ते रॉंग आहे. देअरफॉर we can say this is what 1, this is 2, therefore point R and point Q coincide म्हणजे एकातच आहेत ते. Q आणि R डिफरंट आहेत का? नाही, आपलं अझम्पशन चुकीचं आहे. and therefore आणि याचं रिझन आहे, याचं रिझन लिहावं लागेल तुम्हाला. from 1 and 2, therefore point R and point Q are coincide from 1 and 2 and therefore AP upon PB equals to AR upon RC. अझम्पशन करेक्ट आहे आपलं. आणि हे जर BPT वरून सांगत असू आपण, हे काय सांगितलं आपण? BPT वरून सांगितलं की लाईन पॅरलल असेल. ही का जर लाईन पॅरलल असेल तर हा रेशो आपण हा रेशो आणि हा रेशो आपण हा रेशो होतो. सो देअरफॉर ओके, सो इथं आपल्याला फक्त एवढंच लिहावं लागेल. देअरफॉर लाईन L पॅरलल BC. परत एकदा व्यवस्थित सांगू का? काय केलं मी? असं म्हटलं की पॉईंट P मधून जाणारी आणि BC ला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करा जी AC ला R मध्ये इंटरसेक्ट करेल. R मध्ये इंटरसेक्ट केल्यावर काय झालं की AP अपॉन PB इक्वल्स टू AR अपॉन RC घेतला मी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून. ठीक आहे, कळलं? इतकं कळलं. ठीक आहे, पुढे काय करतोय आपण? हे बघा, ही टर्म जी आली आहे ती बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून आली. बट AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC इज गिवन. हे दिलेलं आहे. म्हणजे फ्रॉम 1 आणि 2 LHS सारखे आहेत, म्हणजे RHS पण सारखे असले पाहिजेत. सो देअरफॉर पॉइंट R अँड पॉइंट Q आर कोइन्साइड, एकातच आहेत. जर हे BPT वरून येत असेल तर हा BPT वरून येत असेल तर हा पण BPT वरूनच येतो की लाईन L. आपण काय म्हणलं की PL याला PR ही पॅरलल होती, पण आपण इथे या स्टेटमेंट मध्ये काय म्हणतोय की R आणि Q वेगळे नसून R आणि Q एकच आहेत. जर ते एक आहेत तर पॅरलल आहेत. देअरफॉर लाईन L इज पॅरलल टू BC. क्लियर? दिस इज व्हॉट कॉन्व्हर्स. एक्झामला येणार नाही, फक्त कन्सेप्ट कळावी, माहिती असावी. ओके, त्याच्यानंतर बघणार आहेत आपण अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम करण्या अगोदर एक छोटीशी कन्सेप्ट करून घेऊयात आपण, म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. सो दिस इज वन अँगल AB आणि हा C आहे. ABC नावाचा एक अँगल आहे आणि हा काढला मी त्याचा बायसेक्टर. इथं पॉइंट दिला मी P. ठीक आहे, अँगल बायसेक्टर काढला म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय असेल? सेम असेल. ओके,
अँगल बायसेक्टर नावातच आहे. सो पी वरनं मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि हा सी मी इथं मूव्ह करतोय आणि इकडे एक मी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. सी वरून पी वरून ए बी वर परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय मी असा आणि हा ए मी इथं मूव्ह करतोय. ठीक आहे. तर दोन ट्रायंगल तयार झालेत आता माझ्याकडे. काय काय केलं, अँगल होता माझ्याकडे एक ए बी सी नावाचा, त्याचा मी अँगल बायसेक्टर काढला पी बी नावाचा आणि पॉईंट पी वरनं परपेंडिक्युलर ड्रॉ केला ए वर, पॉईंट पी वरनं सी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं. सो माझ्याकडे दोन ट्रायंगल तयार झाले. ट्रायंगल ए बी पी, ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल सी बी पी अँड ट्रायंगल सी बी पी. एवढं लक्षात आलं? क्लिअर? ठीक आहे. आता काय करायचंय, दिस अँगल कॉन्ग्रुएंट विथ दिस वन, this 90, this one is 90 and BP equals to BP, common side among these two. काय या इथं ABP आणि CBP हे दोन्ही ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कॉन्ग्रुएंट दाखवता येतात का? लेट अस चेक. अँगल ABP कॉन्ग्रुएंट अँगल CBP अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर. ओके. त्याच्यानंतर BAP अँगल BAP कॉन्ग्रुएंट अँगल BCP each of 90. ठीक आहे. त्याच्यानंतर हा PB कॉन्ग्रुएंट PB common side among these two. So therefore triangle ABP is congruent with triangle CBP and by AAS टेस्ट स्टँडर्ड 9th ला झाले आपल्याला. बरोबर. दोन्ही ट्रायंगल काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्सेप्ट कळली? दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत जर अँगल बायसेक्टर गेलाय तर. जर अँगल बायसेक्टर मुळे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होत असतील आणि जर का मी रेशोचा विचार केला, एरिया ऑफ ट्रायंगल ABP अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CBP केला तर किती येईल? हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल इथं सांगितलं मी कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे रेशो किती येईल? 1/1. बरोबर. 1/1 रेशो येतो. परंतु जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स पण सारखे असतात. कुठल्या साइड करस्पॉन्डिंग सारखे आहेत? हा कॉमन आहे. सो कॉमन आहे, हा सारखा असेल याच्यासोबत आणि हा सारखा असेल याच्यासोबत. काय सारखं आहे? BC equals to, where is BC? BC equals to, we can say AB equals to BC. Then we know that PB equals to PB and AP is equals to PC. Yes. So like आपण जर याचा रेशो 1/1 असेल तर आपण याचे पण हे पण असं ठेवू शकतो की AB अपॉन BC, हा बघा AB अपॉन BC is equals to PB upon PB upon PB is equals to AP upon CP. This portion is cancelled. काही गरज नाही त्याची. स्टेटमेंट परत एकदा खाली लिहूयात. एरिया ऑफ
triangle ABP upon area of triangle CBP equals to काय काय राहिलंय AB upon BC is equals to AP upon CP. एवढ्या स्टेटमेंट कडं लक्ष द्या. आता सुरुवात कुठून झाली होती परत एकदा सांगतोय. अँगल घेतला, अँगलचा बायसेक्टर काढला, बायसेक्टर वरून पॉइंट पी एक कुठला तरी एक पॉइंट पी घेतला, पी वरनं इकडे परपेंडिक्युलर काढला, इकडे एक परपेंडिक्युलरचा काढला, दोन ट्रायंगल तयार झाले. दोन्ही ट्रायंगल मी कॉन्ग्रुएंट आहेत प्रूव्ह करून घेतले. कॉन्ग्रुएंट आहेत प्रूव्ह करण्यासाठी मी AAS टेस्ट घेतली कॉन्ग्रुएन्सी मधली. कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल झाल्या, करस्पॉन्डिंग साइड इक्वल झाल्या आणि दोन ट्रायंगल इक्वल झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, इक्वल नाही, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. म्हणून जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा एरिया काढला तर एरिया कसा असतो 1/1 असतो आणि साइड पण करस्पॉन्डन्स असतात, करस्पॉन्डिंग साइड पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून त्या पण इथे लिहिल्यात आणि हा फॉर्मॅट अशा पद्धतीने इथं आला. सो हे तुम्हाला समजण्यासाठी होतं. ओके, ठीक आहे. पीबी कॉमन आला तो कॅन्सल झालाय आणि आपल्याला हे एवढं स्टेटमेंट मिळालंय. ठीक आहे. आता आपण असं समजूयात की हा पूर्ण एकच ट्रायंगल आहे. ABC नावाचा एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यातनं BP नावाची जी लाईन आहे ती काय झाली आहे, अँगल बायसेक्टर काढलाय. वी हॅव अ ट्रायंगल ABC and BP or you can say PB is a angle bisector. तर काय होईल, AB upon BC is equals to AP upon PC. काय AB upon BC is equals to AP upon PC. And this is what angle bisector theorem. ही कन्सेप्ट कळली. अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला एका मिनिटात कळलं. ठीक आहे. हॅव अ स्क्रीनशॉट, समजून घ्या एकदा व्यवस्थित आणि आपण पुढे जाऊ. पुढे आपण करणार आहे त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम. ओके, लेट्स अँगल बायसेक्टर थेरम. नेक्स्ट कन्सेप्ट काय दिले, नेक्स्ट कन्सेप्ट मी फिगर ड्रॉ आउट केली ऑन द टेक्स्टबुक मध्ये जी फिगर दिली आहे ती मी फिगर ड्रॉ करून ठेवलेली आहे. फिगर स्टेटमेंट अगोदर आपण कन्फर्म करून घेऊयात की स्टेटमेंट मध्ये काय दिलंय. स्टेटमेंट सांगते की द बायसेक्टर ऑफ एन अँगल of a triangle divides the side. Bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining sides. जर अँगल बायसेक्टर गेला असेल तर तो अँगल बायसेक्टर काय करतो, अपोजिट साइडला दोन इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतो रेस्ट ऑफ द टू साइड्सच्या. म्हणजे आपल्याला 2 प्रूफ काय आहे, 2. सो आपला 2 प्रूफ आहे AE upon EB is equals to AC upon CB. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. येस, AE upon EB equals to AC upon CB हे प्रूव्ह करायचं. ओके, कसं प्रूव्ह करणार, लेट अस चेक. काय केलं, स्टेप बाय स्टेप थेरम टेक्स्टबुक मध्ये मी फक्त एक्सप्लेन करणार आहे. सॉरी, कन्स्ट्रक्शन मध्ये काय करेन मी, in the construction draw line BD which is parallel to CE. CE ला पॅरलल असलेली लाईन मी ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. तर असा ट्रायंगल तयार झालाय. कुठलं काय म्हटलं की CE ला पॅरलल असणारे ट्रायंगल, सॉरी CE ला पॅरलल असणारी साइड BD ड्रॉ करून घेतली. सो ड्रॉ केल्यामुळे काय झाला, जो मोठा ट्रायंगल तयार होतोय इन triangle ABD, in triangle ABD, in triangle ABD CE is parallel to DB. Therefore AE upon EB is equals to AC upon CD, and the reason is by BPT. Yes, and this is what my equation number 1. लगेच झाला.
हा पण झाला नाही, काय झालं, AC अपॉन CD. मला काय पाहिजे, AC अपॉन CD नाही, CB पाहिजे. ओके, सो इथं काय म्हटलं बघा, EC पॅरलल टू DB. कुठे DB पॅरलल आहे, म्हणजे हा असा इकडनं असं असं Z शेप मध्ये तयार झाला. सो दीज टू आर कॉन्ग्रुएंट. अँगल ECB congruent angle CBD, and the reason is alternate angles. Very good. ठीक आहे, आता ही मधली लाईन मी इरेज करतोय, हे नाहीये. तर हा अँगल आणि हा अँगल F शेप मध्ये तयार होतोय. F शेप मध्ये म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रुएंट असेल. हे राहू द्या, जोडून घ्या. ठीक आहे, म्हणजे काय झालं, अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल CDB आणि रिझन आहे करस्पॉन्डिंग एंगल्स. ठीक आहे, देयरफॉर जो तयार झालेला ट्रायंगल आहे कुठला, देयरफॉर ट्रायंगल CBD इज आयसोसेलेस ट्रायंगल असतो. का बरं, दोन अँगल इक्वल आहेत ना, आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते, आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी असते देयरफॉर CD equals to CB, and this is what 2, and from 1 and 2 we can say therefore AE upon EB is equals to AC upon CD च्या ऐवजी मी लिहीन CB from 1 and 2. आणि हा अँगल बायसेक्टर थेरम माझा झाला. अगोदर काय केलं होतं, अँगल बायसेक्टर थेरम घेण्याच्या अगोदर काय केलं होतं लक्षात आलं. परत एकदा रिवाइज करूया आता, म्हणजे पटकन लक्षात राहील. असा अँगल काढला, अँगलचा बायसेक्टर काढला, इकडे परपेंडिक्युलर, हा ABC हा समजा P घेतला, AB अपॉन BC इज इक्वल्स टू काय AB अपॉन BC इज इक्वल्स टू AP अपॉन PC. असं प्रूव्ह केलं होतं आपण. इथं पण तेच करतो बघा. इथं काय प्रूव्ह केलं, AC अपॉन CB इज इक्वल्स टू AE अपॉन EB. जिथून सुरू केलं होतं तिथून. ओके, इथून सुरू करतो AB पासून. AC अपॉन CB इज इक्वल्स टू AE अपॉन EB. अँगल बायसेक्टर थेरम. क्लियर. ओके, पुढची कन्सेप्ट आहे थेरम प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. थेरम काय आहे, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय द 3 parallel lines is equals to the ratio of corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. Means what, if there are 3 parallel lines, okay, namely those are line L, M and N. So these L, M, N are basically those 3 lines are parallel. आणि या 3 पॅरलल लाईन मधून एक ट्रान्सव्हर्सल गेली आणि ती त्यांना 3 डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते, पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. यांच्यामुळे जो रेशो तयार होणार आहे AB अपॉन BC, हा जो रेशो असेल तो रेशो दुसरी कुठलीही जेव्हा ट्रान्सव्हर्सल जाईल त्यांच्यामुळे जो तयार होणारा रेशो आहे PQ अपॉन QR, ते दोन्ही रेशो
इक्वल असतील हे प्रूव्ह करायचं. खूप सिंपल आहे प्रूफ. कुठले कुठले ट्रायंगल तयार झाले? 2 ट्रायंगल तयार झालेत. एक ट्रायंगल तयार झालाय ACP नावाचा. इन ट्रायंगल ACP मध्ये लाइन L parallel M. This much is given. Therefore AB upon BC is equals to PD upon DC. Oh sorry, कन्स्ट्रक्शन करायचं होतं ते साराईला सांगायचं. कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल आपल्याला. CP जोडून घ्यायचा आणि तो पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करेल लाईन M ला आणि त्याच्यामुळं हे 2 ट्रायंगल तयार झाले. सॉरी विसरले. तर हे 2 ट्रायंगल तयार झालेत आणि मग आता कुठले 2 ट्रायंगल आहेत? 2 ट्रायंगल पैकी एक ट्रायंगल आहे ACP नावाचा ट्रायंगल. हे 2 लाईन पॅरलल होत्या म्हणून काय झालं? AB upon BC is equals to PD upon DC. PD upon DC. आणि रिझन आहे बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. येस, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. हा पहिला ट्रायंगल संपला आपला. सेकंड नंबरचा ट्रायंगल काय आहे? सेकंड ट्रायंगल तयार झालाय PCR. इन ट्रायंगल PCR M parallel N. Again this is what given. Therefore PD upon DC is equals to PQ upon QR, and the reason is by BPT, basic proportionality theorem. 2 ट्रायंगल लक्षात आले? हे तुम्हाला लक्षात कळावेत म्हणून लिहिले. असं लिहायची गरज नाही. सो दीज 2 ट्रायंगल्स. सो ट्रायंगल सो इक्वेशन 1 इक्वेशन 2 2 तयार झालेत. फ्रॉम 1 and 2 काय होतंय? PD equal PD upon DC, PD upon DC. So therefore AB upon BC is equals to PQ upon QR from 1 and 2. ठीक आहे. याच्या नंतर आपण जाणार आहेत प्रॅक्टिस सेट 1.2 ला. ठीक आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना याचा उपयोग होऊ द्या. आम्हाला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे. आणि हा प्रतिसाद कसा मिळेल? जेव्हा तुम्ही आमचे व्हिडिओज लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा नम्र विनंती आहे की आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. त्याच्यानंतरचं सेशन असेल तो असेल प्रॅक्टिस सेट 1.2चा.